मोठ्या बातमीनं करूयात। विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा उलथापालथ होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी ही भेट झाली। एकनाथ खडसे यांच्या भेटीवेळी गिरीश महाजनही सागर बंगल्यावर उपस्थित होते, तर त्याच वेळी छगन भुजबळही सागर बंगल्यावर होते। खडसेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या, पण लोकसभा निवडणुकीनंतरही एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाच नाही। त्यामुळे आता एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे खडसे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करतायत का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। आणि आता आपण सकाळच्या 100 बातम्यांकडे वळूया। ठाकरे गटाचे युवा सेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्यात अखेर जामीन मंजूर झालाय। दरम्यान जामिनानंतर सूरज चव्हाण थेट मातोश्रीवर पोहोचले। मातोश्रीतील अंगणातच आदित्य ठाकरेंनी सूरज चव्हाणांना कडकडीत मिठी मारली। आतापर्यंत महाराष्ट्रात 98 लाख सदस्य नोंदणी करण्यात आली आहे, पण 15 तारखेपर्यंत 1.5 कोटींचा टप्पा पार करायचा आहे अशी डेडलाईन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या आमदार खासदारांना दिली। महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री नाहीत तिथे संपर्क मंत्री नेमले जाणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। लोकांच्या समस्यांचं निराकरण करण्याकरता संपर्क मंत्री नेमल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। बहुतांश राजकीय लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे आहेत अशी टीका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केली आहे। पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला अशा प्रकारची अंधश्रद्धा भूषणावह नाही असं म्हणत श्याम मानव यांनी राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। राहुल गांधींनी आरोप केलेली 7000 मतदारांची यादी कोणतीही इमारत शिर्डीत नाही, मतदारसंघात नाही असा दावा प्रशासनाने केलेला आहे। सविस्तर अहवाल पाठवत प्रशासनाने राहुल गांधींचा आरोप खोडून काढलेला आहे। राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान धोरण यशस्वी राबवल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय। तसंच महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत देण्याचं आश्वासनही केंद्र सरकारने दिलंय। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 5व्यांदा मालेगावचा दौरा केला। मालेगावात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बनावट जन्मदाखले दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता। या संदर्भात त्यांनी मालेगावातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं व्हॉट्सअॅप हॅक झालंय। पीएम किसान योजनेच्या बनावट ॲपद्वारे व्हॉट्सअॅप हॅक झाल्याची माहिती समोर आली असून ही बाब लक्षात येताच संबंधित ॲप तात्काळ हटवण्यात आलं। झिशान सिद्दीकी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काल भेट घेतली। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी यावेळी त्यांनी फडणवीसांसोबत चर्चा केली। मला काही प्रश्न होते त्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोललो असं झिशान सिद्दीकी म्हणाले। दरम्यान मोहित कंबोज यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांनी चर्चा केली।